हॅलो स्टुडंट, हे आपलं हायवे इंजिनिअरिंगचं 13 नंबर्स लेक्चर. ओके, तर यामध्ये आपण पेमेंट हा टॉपिक पाहणार आहोत. ओके, सो स्टार्ट. रोड पेमेंट. रोड payment is a structure in the form of layer of different material and supported by subgrade soil to form a carriageway. Okay, ही झाली आहे रोड पेमेंटची बेसिक डेफिनेशन. रोड पेमेंट म्हणजेच काय की डिफरंट लेअरपासून डिफरंट मटेरियलच्या डिफरंट लेअरपासून आपण एक असं स्ट्रक्चर तयार करतो आहे. ओके, जे काही स्ट्रक्चर तयार करतो आहे त्याला आपण रोड पेमेंट असं म्हणतो. ओके, द नेक्स्ट पॉईंट बघा, रिक्वायरमेंट ऑफ गुड पेमेंट. ओके, तर आपण हे जे काही रोड पेमेंट कन्स्ट्रक्ट करणार आहे याच्या रिक्वायरमेंट काय काय. ओके, सो फर्स्ट रिक्वायरमेंट इज इट शुड बी स्ट्रॉंग अँड ड्युरेबल. ओके, देन नेक्स्ट वन इज it should be cheap and easy to construct. Then third one is it should provide a non-absorbent surface and non-develop corrugations. Okay, fourth one is it should be non-slippery and smooth enough for good riding experience. Fifth one is it should be safe in all seasons. Last one is it should have long life and low maintenance cost. Okay, तर ह्या जे काय त्या सगळ्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत गुड पेमेंटचे. ओके, तर म्हणजेच काय पहिली जी रिक्वायरमेंट आपली इट शुड बी स्ट्रॉंग अँड ड्युरेबल. आपण जी काही पेमेंट कन्स्ट्रक्ट करणार ती स्ट्रॉंग अँड ड्युरेबल असली पाहिजे. देन नेक्स्ट वन इज चीप अँड इझी टू कन्स्ट्रक्ट. आपण जी काही पेमेंट कन्स्ट्रक्ट करणार ते आपल्याला चीप म्हणजेच काही आपल्याला अफोर्डेबल पाहिजे आणि इझी टू कन्स्ट्रक्ट पाहिजे. ओके, देन नेक्स्ट वन इज बघा नॉन ॲब्सॉर्बंट सरफेस अँड नॉट डेव्हलप कोरुगेशन्स. ओके, जो काय आपण पेमेंट कन्स्ट्रक्ट करणार आहे ती नॉन ॲब्सॉर्बंट असली पाहिजे आणि नॉट डेव्हलप टू कोरुगेशन असली पाहिजे. ठीक आहे, देन नेक्स्ट नॉन स्लिपरी अँड स्मूथ इन फॉर गुड रायडिंग एक्सपिरियन्स. ओके, तर म्हणजेच काय जी काय पेमेंट कन्स्ट्रक्ट करणार ती स्लिपरी असली नाही पाहिजे, ती नॉन स्लिपरी असली पाहिजे. ओके, देन नेक्स्ट वन इज काय सेफ इन ऑल सीझन्स. ओके, आपण जी काही पेमेंट कन्स्ट्रक्ट करणार आहे ती पेमेंट ऑल सीझनमध्ये सेफ असली पाहिजे. ओके, लास्ट वन इज लॉंग लाईफ अँड लो मेंटेनन्स कॉस्ट. ओके, ती जी पेमेंट आहे ती लॉंग लाईफ असली पाहिजे आणि त्याचा जो काय मेंटेनन्स कॉस्ट आहे तो लो असला पाहिजे. ठीक आहे, कमीत कमी मेंटेनन्स कॉस्ट असला पाहिजे. ओके, दीज आर द रिक्वायरमेंट ऑफ गुड पेमेंट्स. देन नेक्स्ट वन इज बघा टाईप्स ऑफ पेमेंट. ओके, तर आपण पेमेंट म्हणजे काय पाहिलं, त्यानंतर ते नेक्स्ट पेमेंटचे रिक्वायरमेंट पाहिले आपण. देन नेक्स्ट पाहायचं आपल्याला टाईप्स ऑफ पेमेंट. पेमेंटचे टाईप कोणते कोणते असतात. सो पेमेंटचे मेनली 2 टाईप पडतात. एक रिजिड पेमेंट, नेक्स्ट वन इज फ्लेक्झिबल पेमेंट. ओके, जसं की आपल्याला फिगरमध्ये दिसतं आहे 2 टाईपचे पेमेंट, एक फ्लेक्झिबल पेमेंट अँड रिजिड पेमेंट. ओके, देन नेक्स्ट वन इज पहा कॉम्पोनंट पार्ट ऑफ पेमेंट. ओके, आता जी काय पेमेंटचे कॉम्पोनंट पार्ट्स पाहिजेत आपल्याला. तर जसं की आपल्याला फिगरमध्ये पाहायला भेटतं आहे जो काय सगळ्यात लोअर मोस्ट पार्ट आहे, जो काय सगळ्यात लोअर मोस्ट पार्ट आहे फ्लेक्झिबल पेमेंटमध्ये त्याला आपण सबग्रेड असं म्हणतो. त्यावरचा जो काय पार्ट आहे त्याला आपण बेस कोर्स असं म्हणतो. ठीक आहे, देन नेक्स्ट बेस सब बेस, नंतर बेस कोर्स. ठीक आहे, तर या पद्धतीने. नेक्स्ट बघा, सो याच्यामध्ये आपलं कॉम्पोनंट पार्ट ऑफ पेमेंटमध्ये पाहायचं आपल्याला. जो पहिला पार्ट आहे आपला तो आहे सबग्रेड. ओके, सबग्रेड म्हणजे नेमकं काय पाहूया आपण पहिल्यांदा. Subgrade is a finished or compacted surface of earthwork over which a road pavement is raised is called as formation. ओके, याला आपण सबग्रेडला फॉर्मेशन देखील असं देखील म्हणतो आपण. आणि जो काय पेमेंटचा सगळ्यात लोअर मोस्ट जो काय पार्ट आहे त्याला सबग्रेड असं म्हणतो. ओके, तर जसं की आपल्याला इथं डायग्राममध्ये दिसतं आपल्याला सबग्रेड प्रिपरेशन कसं करतो आपण. ठीक आहे, देन नेक्स्ट वन इज फंक्शन्स ऑफ सबग्रेड. सबग्रेडचे फंक्शन्स काय काय. सो फर्स्ट फंक्शन इज सपोर्ट द पेमेंट. ओके, जी का पेमेंट कन्स्ट्रक्ट करणार आहे त्याला सपोर्ट करण्याचं काम कोण करतं आहे, तर त्याला सपोर्ट करण्याचं काम जे आहे ते सबग्रेड करतो. देन नेक्स्ट वन इज त्याचं नेक्स्ट फंक्शन काय बेअर द लोड ऑफ पेमेंट अँड ट्रॅफिक ओव्हर इट. ओके, त्यावर जो काही पेमेंटचा जो काही लोड आहे त्याला बेअर करण्याचा, ठीक आहे, त्याला कॅरी करण्याचं किंवा त्याला अपोज करण्याचं काम कोण करतं आहे, तर सबग्रेड करतो. आणि जी काही ट्रॅफिक त्याच्यावरती कॅरी होणार आहे त्याचा जो काही लोड आहे तो पण सबग्रेडच कॅरी करतो. ओके, देन नेक्स्ट वन इज पहा सब बेस. ओके, सबग्रेडच्या वरची जी काय लेअर आहे त्याला आपण सबबेस असं म्हणतो. ओके, सबबेस म्हणजेच काय, सबबेस इज अ लेअर ऑफ ग्रॅन्युलर मटेरियल प्रोव्हाइडेड जस्ट अबाव द सबग्रेड अँड बिलो द बेस कोर्स. ओके, म्हणजेच काही जी काही सबबेस ही जी काही लेअर आहे ती सबग्रेडच्या वरची लेअर असते आणि बेस कोर्सच्या खालची लेअर असते. या दोघांच्या मधला जो काही पार्ट आहे किंवा दोघांच्या मधला जो काही लेअर आहे त्याला आपण सबबेस असं म्हणतो. ओके, वेन सबग्रेड इज पुअर, when a subgrade is of poor quality,
this additional layer of granular material is provided, which may be in the form of granular natural gravel, burnt clinker or slag. ओके, जर सबग्रेडची क्वालिटी जर पोर असेल, म्हणजे काय आपल्याला जर त्या ठिकाणी SBC जर चांगली भेटत नसेल, से बेरिंग कॅपॅसिटी, सॉईल बेरिंग कॅपॅसिटी चांगली भेटत नसेल, देन आपण काय करतो की सबग्रेडच्या वरती आपण सबबेस प्रोव्हाइड करतो. ओके, आता हा जो काही सबबेस असतो तो कोणत्या मटेरियल असतो, जे काही ग्रॅन्युलर मटेरियल्स आहेत. ओके, त्यापासून हा सबबेस तयार केला जातो. ते नेक्स्ट पहा, फंक्शन्स ऑफ सबबेस. आता हे जे काय सबबेस पाहिलं आपण, तर सबबेसचे जे काही फंक्शन्स आहेत, ओके, याचं वर्क काय किंवा याचं काम काय किंवा याचे फंक्शन्स काय काय ते पाहायचं आपल्याला. सो फर्स्ट फंक्शन इज टू इम्प्रूव्ह द बेअरिंग कॅपॅसिटी ऑफ सबग्रेड. ओके, म्हणजेच काय जे काही सबग्रेड प्रिपेअर केला आहे आपण, त्याची जी काही बेअरिंग कॅपॅसिटी ती इम्प्रूव्ह करण्याचं काम कोण करते, सबबेस करतो. देन नेक्स्ट वन इज टू चेक कॅपिलरी राईज ऑफ सबसॉईल मॉइश्चर इन द अपवर्ड डायरेक्शन. ओके, जे काय अपवर्ड डायरेक्शन म्हणजे काय सबसॉईल मॉइश्चर येणार आहे कॅपिलरी राईजने, त्याला रेजिस्ट करण्याचं काम कोण करत आहे, सबबेस करतो. देन थर्ड वन इज टू इम्प्रूव्ह द ड्रेनेज प्रॉपर्टी ऑफ पेमेंट. ओके, जी पण काय ड्रेनेज प्रॉपर्टी पेमेंटची ती इम्प्रूव्ह करण्याचं काम कोण करते, सबबेस करतात. देन लास्ट वन इज टू प्रिव्हेंट द सबग्रेड सॉईल फ्रॉम एंटरिंग इन टू द बेस कोर्स. ओके, जसं पाहिलं आपण, सबबेस हा काय बेस कोर्स आणि सबग्रेड हा दोघांमधला लेअर आहे. ओके, तर मग ग्रेडपासून सबग्रेडपासून जी काही सॉईल आहे ती बेस कोर्समध्ये एंटर होण्याचं त्याला रेजिस्ट करण्याचं काम कोण करतं, सबबेस करतो. ओके, देन नेक्स्ट वन इज पहा, फंक्शन्स ऑफ सबग्रेड पाहिलं आपण जस्ट एवढ्यात. तर या पद्धतीने स्ट्रक्चर असतं. सगळ्यात जे लोअर मोस्ट स्ट्रक्चर असतं त्याला आपण सबग्रेड म्हणतो. देन त्यावरती सबबेस, नंतर बेस कोर्स, बाइंडर कोर्स आणि लास्ट वन इज सरफेस कोर्स. तर या पद्धतीने लेयर्स असतो यांचं. ठीक आहे, देन नेक्स्ट वन इज बेस कोर्स. ओके, आपला जो थर्ड जो पॉईंट आहे जो का किंवा थर्ड जो कॉम्पोनंट पार्ट आहे तो आपला बेस कोर्स. बेस कोर्स म्हणजेच काय, इट इज अ लेअर प्रोव्हाइडेड जस्ट द बेस subbase or immediately over the subgrade when subbase is not provided. ओके, म्हणजेच काय की बेस कोर्स हा कोणता लेअर आहे पहा, जस्ट अबाव द सबबेस, सबबेसच्या वरचा लेअर आहे. ओके, जसं की आपण पाहिलं सगळ्यात लोअर मोस्टला असतो सबग्रेड, देन येतं सब बेस, देन नेक्स्ट वन इज येतं बेस कोर्स. ओके, पण बघा या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, इट इज अ लेअर जस्ट अबव द सबबेस और इमिडिएटली ओव्हर द सबग्रेड व्हेन सबबेस इज नॉट प्रोव्हाइडेड. ठीक आहे, ज्यावेळेस आपण सबग्रेड प्रोव्हाइड केलेला सबबेस प्रोव्हाइड केलेला नसतो तर डायरेक्टली आपण सबबेस देखील बेस कोर्स देखील प्रोव्हाइड करू शकतो. ओके, जर इन केस आपण जर सब बेस प्रोव्हाइड नाही केला तर सबग्रेडच्या वरची जी लेअर असते ती असते बेस कोर्स. ओके, आणि जर जनरली जर आपण सबबेस जर प्रोव्हाइड केला तर सबबेसच्या वरची लेअर असते बेस कोर्स. ओके, देन नेक्स्ट बघा, इट इज मेड अप ऑफ 1 or 2 लेअर ऑफ बाउल्डनेस और ब्रिक्स. ओके, देन नेक्स्ट वन इज फंक्शन ऑफ बेस कोर्स. आता हा जो काय बेस कोर्स त्याचे फंक्शन्स काय काय आहेत, फंक्शन्स पाहिजेत आपल्याला. तर फर्स्ट वन इज टू बेअर द इम्पॅक्ट लोड अँड स्ट्रेसेस ड्यू टू द ट्रॅफिक. ओके, जे पण काय ट्रॅफिकमुळे जे पण काय ट्रेसेस येणार आहेत किंवा जे पण काय इम्पॅक्ट लोड येणार आहे त्याला बेअर करण्याचं काम कोण करतं आहे किंवा त्याला रेजिस्ट करायचं काम कोण करतं आहे, तर बेस कोर्स करतो. ओके, देन नेक्स्ट वन इज ट्रान्सफर व्हील लोड सेफली टू लोअर लेअर. ओके, म्हणजेच काय जे पण काय व्हीलचं जो काय लोड जे काय ट्रॅफिक मूव्ह होणार आहे, फ्लो होणार आहे, त्याच्या जे काय व्हील्सवरती जो काय लोड येणार आहे त्याला जो सेफली ट्रान्सफर करण्याचं जो का लोड सेफली ट्रान्सफर करण्याचं काम कोण करतं आहे, तर बेस कोर्स करतो. देन लास्ट वन इज टू ॲक्ट ॲज अ फाउंडेशन अँड स्ट्रॉंग सपोर्ट फॉर अप्पर लेअर. ओके, बेस कोर्सच्या वरती जी काय लेअर होणार आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी बेस कोर्स हा एक फाउंडेशनचं काम करतो आहे, ॲक्ट ॲज अ फाउंडेशन अँड स्ट्रॉंग सपोर्ट फॉर अप्पर लेअर. ओके, दीज आर द फंक्शन्स ऑफ बेस कोर्स. ओके, तर हे काय, हे सगळे फंक्शन्स होते कशाचे, बेस कोर्सचे फंक्शन्स होते. देन नेक्स्ट वन इज बघा बेस कोट. ओके, बेस कोटच्या वरची जी लेअर असते त्याला बेस कोट असं म्हणतो आपण. ओके, बेस कोट इज अ लेअर ऑफ वेल पॅक अँड हार्ड स्टोन प्रोव्हाइडेड ओव्हर अ बेस कोर्स. दिस कोर्स ऑल्सो कॉल्ड बेअरिंग कोर्स. ओके, बेस कोटला आपण बेअरिंग कोर्स देखील म्हणू शकतो. ओके, आणि ही जी काय लेअर बनलेली असते ती कोणत्या मटेरियलपासून बनलेली असते, ती वेल पॅक हार्ड स्टोन. ओके, जे पण का हार्ड स्टोन आहे, जी पण आपली खडी असते त्यापासून हा लेअर बनलेला असतो. ओके, तर या पद्धतीने स्ट्रक्चर असतं. सगळ्यात लोअर मोस्ट पार्टला सबग्रेड, देन त्याच्यावरती सब बेस, लास्ट वन इज बेस कोर्स, बाइंडर कोर्स आणि सरफेस कोर्स, आणि लास्ट वन इज सील कोट. या पद्धतीने लेअरचा क्रम असतो. तर बेस कोटचं फंक्शन्स पाहूया आपण. फंक्शन्स ऑफ बेस कोट.
it act as an intermediate layer with respect to size of material. The size of material in base coat is between the size of material in base course and wearing course. Okay, the next one is it help transfer vehicle loads to lower layers. Similarly जसं आपण बेस कोर्स पाहिलं होतं की जो काय ट्रॅफिकचा जो काय लोड आहे तो सेफली कॅरी करण्याचा किंवा सेफली ट्रान्सफर करण्याचं काम कोण करतो, बेस कोर्स करत होता. सेम त्याच पद्धतीने बेस कोर्स देखील तेच काम करतो. ओके, तर हे सगळे बेस कोर्सचे फंक्शन्स होते. देन नेक्स्ट वन इज वेअरिंग कोर्स. ओके, सगळ्यात टॉपचा जो पार्ट म्हटलं आपण, जर टॉपचा जो पार्ट म्हटलं तर असतो वेअरिंग कोर्स आणि बॉटम असतो जो सबग्रेड असतो. ओके, तर वेअरिंग कोर्स म्हणजेच काय बघा, द अप्परमोस्ट लेअर ऑफ अ रोड पेमेंट विच इज डायरेक्टली कम इन कॉन्टॅक्ट विथ द ट्रॅफिक इज कॉल्ड ॲज वेअरिंग कोर्स ऑर सरफेसिंग. ओके, म्हणजेच काय की जो लेअर की डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ द ट्रॅफिक, ओके, डायरेक्टली त्या लेअरवरून ट्रॅफिक फ्लो होते त्याला आपण वेअरिंग कोर्स असं म्हणतो. ओके, it is a layer that undergoes the wear and tear due to the impact, braking, accelerating and of traffic and other environmental factors. Okay, then next one is बघा functions of wearing course. हे जे काय वेअरिंग कोर्सचे फंक्शन्स कोणते तर फर्स्ट फंक्शन्स काय बघा, इट वर्क लाईक अन इम्परवियस लेअर टू प्रिव्हेंट द एंट्री ऑफ सरफेस वॉटर टू द लोअर लेअर. ओके, इन रेनी सीझनमध्ये जे पण आपल्या पेमेंटचं सपोज जर वॉटर कलेक्ट झालं तर त्याला पर्क्युलेट होण्यापासून कोण रेजिस्ट करतो, तर वेअरिंग कोर्स रेजिस्ट करतो. तर त्याचं फर्स्ट फंक्शन आहे. देन सेकंड फंक्शन काय, इट सस्टेन द वेअर अँड टेअर ड्यू टू ट्रॅफिक. ओके, तर ट्रॅफिकमुळे जे काय वेअर अँड टेअर होणार आहे त्याला सस्टेन करण्याचं काम कोण करतो, वेअरिंग कोर्स करतो. देन थर्ड वन इज इट हेल्प टू ट्रान्सफर अँड डिस्ट्रीब्यूट द लोड सेफली टू द बेस कोर्स. सिमिलरली जसं की आपण पाहतो अप्पर लेअर काय करतं की जे पण काही ट्रॅफिकचं लोड आहे त्याला डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम करते. ठीक आहे, सेफली ट्रान्सफर करण्याचं काम करते तुला लोअर लेवलकडं. तसंच वेअरिंग कोर्स देखील जो पण काय लोड येतो आहे ट्रॅफिकचा त्याला ट्रान्सफर करतो कोणाकडं, तर बेस कोर्स करतं, बेस कोर्स करतं सब बेस कर आणि सब बेस करतो सबग्रेड कर. ओके, देन लास्ट वन इट प्रिव्हेंट डस्ट नॉइजन. ओके, जे पण काय धूळ आहे, ठीक आहे. नेक्स्ट फंक्शन होतं इट प्रिव्हेंट डस्ट न्यूजन्स. ओके, जे पण काय धुळेचा जो काय प्रॉब्लेम येतो आहे, ठीक आहे, त्याला प्रिव्हेंट करण्याचं काम करतो, वेअरिंग कोर्स करतं. देन लास्ट वन इज इट प्रोव्हाइड अ स्मूथ रायडिंग सरफेस. ओके, तर हे सगळे कॉम्पोनंट पार्ट्स ऑफ रोड पेमेंट होते. तर या ठिकाणी आपण इथून पुढचा जो पार्ट आहे आपला तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. ओके, जो की टाईप्स ऑफ रोड पेमेंट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूया. थँक्यू.